नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकरटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, पुरस्कार सोहळे म्हणले की आनंदाचं वातावरण आलंच आणि काही नृत्य सुद्धा आलं. आता आपल्याकडे मिथिला आलेले आहे आणि मिथिलानं आतापर्यंत जे कप सॉन्ग आहे ते फेमस केलं. पण मिथिला, तुला माहिती आहे का की कप सॉन्ग तुझ्यापेक्षा सुद्धा ग्रेट कोणीतरी करू शकतो. आणि हेच कप सॉन्ग एका वेगळ्या उंचीवरती ज्यांनी नेऊन ठेवलेलं आहे त्यांना आता इथे एक परफॉर्मन्स देण्यासाठी मी आमंत्रित करतो. आता कसं झालंय की डान्सर्स आज लयच वाढलेले आहेत, कारण आज फुलवा खामकर आलेले आहेत. ऊतच आलाय आमच्या गावच्या कलाकारांना तुमच्यासमोर काहीतरी सादर करण्याचा. तर या ठिकाणी येत आहेत कप सॉन्ग सादर करण्यासाठी पुणेरी बाई. या पुणेरी बाई. बंद करा, बंद कर, पट्टी फेकून मारीन. बंद कर, बंद करा साबळे, बंद करा हा कार्यक्रम, कळलं का? बंद करा, निषेध आहे माझा. गबासा, ज्याच्यावर तुमचं घर चाललंय तेच कसं बंद करा. हा, आवडतो मला खरं तर कार्यक्रम. हा, गप्प बसा. पण बंद करा. काय चाललंय हे? नाही नाही, तुम्ही मजा करताय ठीक आहे, मोठी माणसं. मुलांच्या परीक्षा चालू आहेत. हो, ते बरोबर आहे. लहान मुलांना का बोलवता तुम्ही कार्यक्रमात? कोणाला ते साहिलला? नाही. मग तो काय? पॅडी. तू काय हसतोस? तू हसतोस काय? लहान कसं असेल? लहानच आहे तो. मुन्नाबाई SSC. हा, ते आहे पिक्चर. उठ अभ्यासाला बस. चल. हो बाई, गबासा. आत्ताच्या आत्ता जा. लाज वाटत नाही तुला? उद्या पेपर आहे आणि इथे बसलाय हे करत. एक मिनिट. ते किती मोठे कलाकार आहेत, नाटकातले, सिनेमातले. तुम्ही अभिनय नाही बघितलाय त्यांचा? अच्छा, हेच का ते गुजराती नाटकात काम करणारे? यांना इथे का बोलवलं? गुजराती नाटकात कुठे हा माणूस काम करतो? हा कुठे गुजराती आहे? छू केम छू, मजामा छू, दंडा मारू छू. अहो, ते गुजराती नाही, ते छू नाव आहे त्यांचं. छू नाव आहे. सॉरी हा, मला माहित नव्हतं. सॉरी. लाज वाटते तुला? आता तरी हात पकडायला देते तू तुला. आता तरी कळलं मी मोठा झालोय ते. हा, चला बाई, भेटा त्यांना. थँक्यू. काय तुम्ही मी नाही. हा. सागर, सोड छू. या इकडे. चला, आता एक कप सॉन्ग तुम्ही यासाठी आलेला आहात. कप सॉन्ग सादर होणार आहे. हो. पण त्याच्यासाठी काही प्रॉपर्टी या ठिकाणी आपण आणणार आहोत आणि त्यासाठी एकदम अंधार करा. थँक्यू धन्यवाद. ओके. चला 1 2 3 4 5. बापरे, अभ्यास बघा. 4 इंच उडणार किती? 15 इंच असं. ओके. अभ्यासू कलाकार हेच. तुम्हाला कप सॉन्ग बनवायचंय. बापरे. अरे कप सॉन्ग ते करा ना. 1 2 3. ही चाल तुरु तुरुडती, केस भुरु भुरु, डाव्या डोळ्यावर बट्टे ढळली. पाहिले न मी तुला, मला येऊ कशी मी नांदायला ग. येऊ कशी मी नांदायला ग. हृदयी वसंत फुलताना, प्रेमात रंग यावे, प्रेमात रंग बनवा बनवीन, अशी ही बनवा अशी ही बनवा मैत्री. माया काय चाललं बाई तुमचे?
कळत का नाही एवढं फास्ट गाणी बदलल्यावर वाजवणार कसं माणूस एवढ्या फास्ट गाण्यामध्ये ओरिजिनल मिथिला पण वाजवू शकत नाही कळलं का तुम्हाला? हे कोण आहे तुम्ही कोण आहे पण मी चहावाला आहे इथं चहाचं दुकान असतं माझं बाई मला खाली बसून फक्त कप बदलायचे कप वाजवायचे असं असते काय जातो मी काय? घेऊन जातो चहाचा टेबल आहे मा जा जा जा, जा. नंतर सगळं घेऊन नंतर आला. पाठवते जा जा. का अगोदर गाणं म्हणायला बाई डोक्यावर पडल्यास भाई डोक्यावर पडलं असं म्हणाला. आता तोही म्हणाला तुम्ही हाताची घडी घालून बसला तुम्ही कपाला हात पण नाही लावला का एवढं कोण करत बसेल माझं डाएट पण दुसऱ्याला सांगते मी करायला हे काय आहे बाबा एवढं कोण छे छे पुणेरी आहे मी पुणेरी बाई या इकडे हो, हो. तुमच्या हस्ते एक पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहे अरे वा. आत्ताच एक पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान केलेला आहे आता पुढचा पुरस्कार आपण देत आहोत पुढील पुरस्कार आहे चला हवा येऊ द्यातला फ्रेश चेहरा अर्थात चला हवा येऊ द्या पदार्पण पुरस्कार यासाठीचे नामांकने आहेत एक फुलवा खामकर टाळ्या दुसरं आहे पॅडी कांबळे आणि तिसरं आहे चिन्मय मांडलेकर चिन्मय मांडलेकर आणि विजेते आहेत अर्थात चिन्मय मांडलेकर पदार्पणाचा हा पुरस्कार प्लीज अशा ट्रॉफी आणा अशा पद्धतीने ए बाद झालं तिच्यासाठी का वाजवतो रे अशा ते अवॉर्ड घ्या तुम्ही ऍक्च्युली पदार्पण याच्यासाठी प्रसादोक आणि या दोघांमध्ये टप लागलेली होती की आपण पदार्पणाचा पुरस्कार कोणाला द्यावा पण प्रसादोक इथे येऊ शकले नाही बर पण त्यामुळे आम्ही हा पुरस्कार तुम्हाला देतो खरं तर हा प्रसादचाच पुरस्कार आहे हो खरंय आणि आम्ही त्याच्या वतीने पण स्वीकारतो त्यांनी त्यांच्यासाठीच लिहिलेलं तर आता इथून बाहेर गेल्यावर प्रसादला नेऊन देतो हा पुरस्कार आणि नक्कीच, सर, तुम्ही मला नक्कीच. हा पुरस्कार दिलात त्याबद्दल तुमचे खूप आभार हा पुरस्कार आपण- आणि पुन्हा काही एक 15 दिवसात नव्याने पदार्पण करून मी पुन्हा एकदा क्या बात है हीच जिद्द हीच उमेद क्या बात है पण हे तुमचं मोठेपण आहे सर हा पुरस्कार आपण प्रसाद समजून घेतलात याच्यासाठी मी आपले आभार मानतो डॉक्टर वा जोरदार टाळ्या चिन्मय मांडलेकर यांच्यासाठी थँक्यू सर थँक्यू आचर जागा